जण लग्न करून मुंबईला आल्यावर आम्ही रूम भाड्याने केल्यानंतर आमच्या समोर आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं की एवढं मोठं दुःख येणार आहे. ते म्हणजे अचानकच आलं अर्चनाची डोकेदुखी. अर्चनाची डोकेदुखी एवढी वाढली मित्रांनो, अक्षरशः आमच्याकडे पैसे नव्हते. आमची खूप परिस्थिती हालाकीची होती. दवाखान्यात जाण्यासाठी तर 1 रुपया नव्हता. अर्चनाचं डोकं तर खूप तीव्र दुखत होतं. त्यामध्ये आमच्याकडे घरामध्ये जेवण करण्यासाठी गॅससुद्धा नव्हता. अर्चना चुलीवर स्वयंपाक करून आम्ही तिचा दवाखाना करण्याचा निर्णय घेतला. नंतर मग अर्चना काही ठिकाणी थोडंसं काम करायची, मी बिगारी काम करून आम्ही ठरवलं की आता अर्चनाच्या डोक्यासाठी आम्ही नक्कीच ट्रीटमेंट करायला पैसे जमा करणार आहोत. तर आजचा हा सगळा मुद्दा तुम्हाला आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर स्वागत आहे सगळ्यांचं किरण गोटे ऑफिशियल या चॅनलमध्ये. तर करू आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात. करू मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात. आमच्या जीवनात खरंच खूप संघर्ष असा लिहिला आहे का, हमेशा पण आमच्या मागं दुःख सुख हमेशा चालू मित्रांनो. तेव्हापासून अजून पण अर्चनाचं डोकं दुखतच आहे मित्रांनो. आणि हीच आपली ती जागा आहे जिथं आम्ही अक्षरशः चुलीवर स्वयंपाक करून खाल्लेला आहे ना अर्चना? लय म्हणजे लय दुःख. आज अचानक आणि मला असं वाटलं नव्हतं आमचं लग्न होईल किंवा आमच्या मागे एवढे प्रॉब्लेम संकट येते लग्न झाल्यानंतर. एक सॉल्व केलं की दुसरं यायचं, एक सॉल्व केलं की दुसरं यायचं. जसं कसं कसं मस्त लग्नाचं झालं, सगळं व्यवस्थित चालायला लागलं. मग माझ्या डोक्याचं चालू झालं. मग डॉक्टर बोलले तुम्ही आधी सगळं करून बघा दवाखान्यात. आणि मेन म्हणजे पैसा नव्हता. पैसे पण लागतात कारण कुठलीच गोष्ट माणूस फ्रीमध्ये होत नाही. तर हे जायचे बिगारी कामाला, मी घरीच असायचे. कारण माझं एवढं डोकं दुखायचं ना, मला इतर दुसरे कुठले काम करू पण नव्हतं वाटत. पण तरी पण मी घरातलं सगळं ॲडजस्टमेंट करून दवाखान्यात मला घेऊन जायचे. तरी डॉक्टर बोलले अजून तुम्हाला हे सिटी स्कॅन आम्हाला दवाखान्यासाठी कोणी मदत नाही केली मित्रांनो. आमच्याकडे दवाखान्यासाठी सुद्धा म्हणजे असे पैसे नव्हते अक्षरशः. तर मी दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. आम्ही बिगारी काम करून हे करून अर्चनाच्या डोक्यासाठी आम्ही पैसे घालायचो. दवाखान्यात ऍडमिट होते. पण म्हणतात ना एवढे नातेवाईक आहेत, मग काय तुम्हाला येत नाहीत बघायला. तर आमचे कोणचेच नातेवाईक येत नव्हते बघायला. आम्ही कोणाचं काही नाव पण घेणार नाही, काय नाही. ज्याची त्याची इच्छा असते. तर मी दवाखान्यात ॲडमिट होते. मी, माझी मम्मी, हे आणि ह्यांची मम्मी, आम्ही एवढे 4-5 जणच होतो यायला जायला. कारण दवाखान्यामध्ये ॲडमिट असलं की एक माणूस तिथं कंपल्सरी पाहिजेच. कारण की जेंट्सला ठेवत नाहीत, लेडीजच पाहिजे. तर माझी मम्मी, यांची मम्मी राहायची. पण इतर अजून भरपूर नातेवाईक असतात, भेटायला ते येतातच. कारण हे सगळ्यालाच माहिती आहे की कोणी आजारी असतं ते भेटायला, पेशंटला भेटायला नातेवाईक बरेच येतात. पण आमचं एकही नातेवाईक नव्हतं आलं भेटायला. अर्चनाचं तेव्हापासून डोकं दुखत होतं मित्रांनो. आणि अजूनही दुखतंय, तुम्ही आपले व्हिडिओ बघतच असतात. पण ते तेव्हा माझं केलं ट्रीटमेंट केल्यानंतर पण नॉर्मल. आणि आम्ही ती आठवण म्हणून बघा ना, अजून तिथं जेवढ्या गोळ्या आहेत समजा, जे तिचे कागद आहेत दवाखान्याचे, ते सगळं आम्ही जपून ठेवलं होतं. याला बरेच दिवस झाले आता, तरी पण तिचं डोकं दुखतंय. मी तरी पण तुम्हाला दाखवतो किती अक्षरशः तिनं गोळ्या खाल्ल्यात. हे बघा एवढ्या गोळ्या खाल्ल्यात मित्रांनो तिनं. अक्षरशः आपण मोजू शकत नाही ते एवढ्या गोळ्या असतील. अशा कितीतरी गोळ्या आम्ही फेकून दिल्यात. पण आम्ही कधीच आमचे दुःख जास्त कोणासोबत शेअर केलं नाही. आता आम्हाला एक सोशल मीडियाचा एक सहारा भेटला आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला सांगत आहोत आमच्या जीवनातली खरी कंडिशन. आम्ही हे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी किंवा व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी याच्यासाठी अजिबात नाही मित्रांनो. आणि अजून पण तिचं आता सध्या डोकं दुखत आहे. तिचं आता इथं फॅमिली डॉक्टरकडे चालू ट्रीटमेंट. पण मुद्दा आम्ही लग्न करून आल्यावर आमच्या जीवनात किती संकट आले, आम्हाला कोणी सहारा केला का? तर मित्रांनो कोणीच कोणाला सहारा करत नाही. तुम्हाला रिअल मी सांगतो. आपल्याला स्वतःच्याच आपल्या पायावरती ठामपणे उभा राहून आपल्यालाच आपलं सगळं भविष्य बघावं लागतं. कोणी कोणाचं नाही मित्रांनो या जगामध्ये. जे तुम्ही स्वतः करता त्यावरच तुमचा फोकस पाहिजे, बाकी काहीच नाही. का रे अर्चना, आपल्याला कोणी मदत कधी केली? कोणीच नाही. आम्ही बरेच जणांना पैसे मागितले, पण खोटं सांगत नाही. सगळे नाकार द्यायचे आम्हाला होते की नाही आता आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमचीच प्रॉब्लेम चालू आहे. पण असं कोणी म्हणलं नाही की बाबा ते संकटात आहे, थोडीशी मदत करावा, ते लोक आम्हाला दवाखान्यासाठी पैसा पाहिजे त्यांच्याकडं. आणि मेन म्हणजे आमच्याकडे कुठलं दागदागिने पण नव्हते तेव्हा बरं का, खरं सांगायचं म्हटलं तर. नाहीतर आम्ही ते दागदागिने जे काय आहे ते जीवनाच्या वर काहीच नसतंय. गहाण ठुले असते, नाही तर आम्ही विकले असते, काही ना काही केलं असतं. पण तेव्हा काहीच नव्हतं आमच्याकडे. आता कुठंतरी आमचं थोडंफार झालंय. तरी बी झालं म्हणजे आमचं घर भाड्याचं आहे, दवाखाना आहे आमच्या मागं नुसतं म्हणजे असं. तेव्हा डोकं राहिलं होतं माझं खरं सांगायचं म्हटलं तर. आता पण आता वापस चालू झालंय. वापस दवाखाना लागलाय. पण आता कसं तेव्हा पहिल्यापेक्षा आता जरा बरं आहे की आम्ही दवाखान्यात जाऊ शकतो. पैसे थोडेफार कामाला पण त्यांना पण चांगलं काम लागतंय, तर आम्ही आमचा दवाखाना करू शकतोय. पहिलं मी बिगारी काम करायचो, तर आता मी मिस्त्री काम करतो. पण पावसा पाण्याचं आमचे काम एवढे काय खास चालू नसतात. आणि आम्ही कसं आहे रस्त्याचे याचे कामं करतात मित्रांनो, त्याच्यामुळे ते काम सारखं लागत नाही. आणि पावसा पाण्याचं मेन म्हणजे 3 ते 4 महिने घरीच असतात. तर खरंच म्हणजे आम्ही ना आमच्या जीवनामध्ये नुसतेच संकटच आहेत. कधीच आम्हाला असं कधी वाटतंय आमचं खरंच बाबा चांगलं होईल का, आमचे दिवस व्यवस्थित येतील का. इकडून तिकडून आम्ही कसं तरी त्यात उभा राहतो की आमच्या मागे लगेच दुखणे येतात. आमचे घर भाड्याचे. तर
खरंच बहिणींनो आणि भावांनो, आमची गरिबी कधी नीट होणार नाही का? म्हणजे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. इतर म्हणजे बरेच आमची जण परिस्थिती बोलतात. अशी खराबच राहील का बरं लाईफ मध्ये? म्हणजे कारण आम्ही कधी भविष्यामध्ये आमचं कधी चांगलं होणार नाही का? आम्ही एवढ्या दिवसापासून समजा आम्हाला सोशल मीडियाचा सहारा भेटला, आम्हाला इथे काहीच प्रतिसाद नाही मिळाला. आम्ही काम धंदे करतो त्यातही आम्हाला कुठला प्रतिसाद नाही तर मिळत. आम्हाला वाटलं सोशल मीडियावर थोडेफार खरंच पैसे कधी कधी ना भेटतात म्हणजे बोलतात. खूप वाईट वाटतंय इतर लई आम्हाला. जण आम्हाला नाव ठेवतात. आम्ही व्हिडिओ काढायला लागलो ना, तर आम्हाला पण स्वतःला लाज वाटते की आम्ही हा बाबा, व्हिडिओचा सहारा याच्यासाठी घेतला मित्रांनो, कारण की आमच्या जीवनात खूप सारे संकट आलेत आणि कसं म्हणतात ना, ज्याचं दुःख ते खूप मोठं असते पण आपण ते कधी सांगत नाही कोणासमोर. पण आज आम्ही तुमच्या समोर खरं दुःख मांडण्याची कोशिश केली. तर आमच्या जीवनात खरंच लय मोठे दुःख आलेले आहेत मित्रांनो. आज एवढ्या गोळ्या खाणं अर्चनानं खायचं काम नाही, तरी पण तिचं डोकं राहत नाही. म्हणजे विचार करा, आम्ही खूप ठिकाणी तिला दवाखान्यामध्ये घेऊन फिरलोत. बऱ्याच वर्षापासून तिला काही दिवस आराम पडतोय, परत चालू होते. आता जवळपास आमच्या लग्नाला 13-14 वर्ष झालेत, पण आमच्या मागं फक्त दुखणेच आहेत. आणि घर भाडं, खाणं पिणं, आम्ही जे काम धंदा करतो ना, आमचं सगळं याच्यातच जाते. म्हणून आम्हाला काही सुचतच नाही. तर आम्हाला बरेच जण काय म्हणले की बाबा सोशल मीडियाचा सहारा घ्या, तुम्हाला तिथून काहीतरी उत्पन्न तरी मिळेल. पण प्लीज इथं तरी आम्हाला तुम्ही सपोर्ट करा. आम्हाला सोशल मीडियावर पण काहीच सपोर्ट नाही भेटत. आपले जे आम्ही एवढी मेहनत करून व्हिडिओ जीव तोडून टाकतो व्हिडिओ, आणि आमच्या व्हिडिओला फक्त 50-100 असेच व्ह्यूज येतात. तर असं नको व्हायला. थोडं तुम्ही आम्हाला नक्कीच सपोर्ट करा. सर्वांनी सपोर्ट करा. आणि खरं जे काही मी तुम्हाला आता विचारलंय ते खरंच खरं आहे का नाही, कमेंट करून मला नक्की सांगा. की बाबा आमचे दिवस बदलतील का नाही, का असेच राहतील, आमची परिस्थिती अशीच राहील, हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन स्टोरीमध्ये. व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्कीच सांगा. बाय. बाय बाय.